आपल्या शाळेमध्ये एकूण 133 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते. त्यापैकी 42 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह पास झालेले आहेत. तर 40 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये पास झालेले आहेत आणि द्वितीय श्रेणीमध्ये 34 विद्यार्थी पास झालेत. तर उत्तीर्ण हे 13 विद्यार्थी झालेले आहेत. आणि शाळेतून पहिली ही कुमारी श्रेया शिवराज हिंगमिरे, तिला 93.40 गुण मिळालेले आहेत. द्वितीय आहे शाळेमधून कुमारी श्रद्धा शिवहर हिंगमिरे आणि तृतीय आहे कुमारी मुस्कान युसुफ शेख. बरं, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल कमी आहे जास्त आहे? गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा चांगला आहे. पहिले तिन्ही मुलीच आहेत आपल्या. फर्स्ट सेकंड थर्ड ह्या मुलीच आहेत. कारण मुली थोडंसं अभ्यासू आहेत, आणखी अभ्यास करतात, सांगितलेलं ऐकतात. मुलांमध्ये थोडंसं एकाग्रता नाही अभ्यासाविषयी. त्यांना एक्स्ट्रा तासिका घेतल्या जातात आणि मार्गदर्शन करणारे जे आमचे गुरुजन वर्ग आहेत हे अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षेच्या दृष्टीनं जे काही योग्य मार्गदर्शन आहे ते एक्स्ट्रा जास्तीच्या तासिका घेऊन त्यांना करतात. त्यामुळे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं त्यांचं ऐकून त्या पद्धतीनं कृती करतात आणि अभ्यास करतात. आपल्या शाळेत हो, विद्यार्थ्यांना फायदा होतो त्याचा 100% त्याला फायदा होतो. कारण डिजिटलमुळे त्यांना दीर्घकाळ लक्षात राहण्यास मदत होते आणि मनोरंजनात्मक असल्यामुळं त्यांना अवघड भाग हा सोपा जातो. रेग्युलर शिकवणे आणि डिजिटल शिकवणी सर, यामध्ये काय फरक आहे? रेग्युलर शिकवणे म्हणजे त्यांना थोडंसं अवघड वाटते, बोजड वाटते किंवा रटाळ वाटतं. आणि आपण डिजिटलमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा त्यांच्यामध्ये थोडंसं नवचैतन्य निर्माण होतं आणि मनोरंजनात्मक असल्यामुळं त्यांना आणखी रस त्यात वाढतो. त्यामुळे ते अभ्यासात जास्त पद्धतीने आवड निर्माण होते. हे आमचे जे सगळे अनुभवी शिक्षक आहेत, त्यांना शिकवणारे, मार्गदर्शन करणारे, ह्या सर्वांनाच हे मोल जाते. आपल्याकडं माध्यमिकला 6 शिक्षक आहेत आणि बाकी प्रायमरीला आहेत, पदवीधरला आहेत. विद्यार्थी एकूण 150 आहेत आणि 140 ह्याला 10वीला आहेत. हे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं मी अभिनंदन करतो.